हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, मी याआधी एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला, जी होती हुशार, कावळा आणि कासव. ती गोष्ट तुम्ही बघितली का? नसेल बघितली तर लगेच जाऊन बघा. तो त्या गोष्टीचा पार्ट 1 आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीचा पार्ट 2, म्हणजे कासव हा कसा स्वतःला कोल्ह्यापासून वाचवतो आणि कावळा त्याला कशी मदत करतो. मित्रांनो, या गोष्टीच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कासव कसा स्वतःला वाचवतो आणि कावळा त्याला कशी मदत करतो. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे हुशार, कासव आणि कावळा. मित्रांनो, तुम्हाला मी अर्धी गोष्ट थोडी फास्ट मध्ये सांगते आणि पूर्ण गोष्ट बघायची असेल तर इथे वरती मी लिंक देते आहे, तर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही पूर्ण गोष्ट बघू शकता. पण या पार्टमध्ये मी तुम्हाला थोडीशी शॉर्टकट गोष्ट सांगते. तर एकदा काय होतं, एक फार मोठं जंगल असतं. त्या जंगलामध्ये सर्व प्राणी फार आनंदाने राहत असतात. त्या जंगलामध्ये एक कासव राहत असतो, एक कावळा राहत असतो. हे दोघं मित्र असतात. तुम्हाला माहिती आहे ना, कासव हा नदीमध्ये राहत असतो. तर काय होतं, कासव हा नदीत राहत असतो आणि तो काय करतो, रोज सकाळी नदीकाठी येतो आणि थोडा वेळ शांत नदीकाठी बसतो आणि छान ऊन पडलेलं असतं आणि रोज तिथे त्याचा मित्र म्हणजे कावळा येत असतो. मग ते दोघं छान रोज गप्पा मारत असतात. हा त्यांचा दिनक्रम असतो. दररोज सकाळी कासव हा आपल्या नदीकाठी येतो आणि कावळ्याची वाट बघत असतो. काही वेळाने रोज तिथे कावळा येतो आणि हे दोघं छान एकमेकांसोबत बोलत असतात. असे रोज घडते आणि त्यामुळे कासव आणि कावळा एकमेकांचे अगदी घट्ट मित्र बनतात. आता जसे चांगले लोक असतात तसे वाईट लोक पण असतात. तर तसंच त्या जंगलामध्ये एक वाईट आणि धूर्त असा कोल्हा राहत होता. तो कोल्हा रोज हेच ट्राय करायचा की कोणाला तरी मी मारेल, कोणाची तरी शिकार करेल आणि त्यामुळे मी माझं पोट भरेल. कोल्हा हा फार धूर्त आणि लबाड होता. एक दिवस काय झालं, कासव हा छान नदीकाठी बसला होता आणि कावळ्याची वाट बघत होता. तितक्यात काय झालं, तिथून तो कोल्हा आला. कोल्ह्याने बघितलं की अरे, कासव हा नदीकाठी बसला आहे, चला तर आज मी कासवालाच खातो. असा विचार करून तो हळूहळू दबक्या पावलाने कासवाजवळ आला. बिचारा कासव, त्याला याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि कोल्ह्याने काय केलं, आल्या आल्या लगेच त्या कासवावर आपला पंजा टाकला. कासवाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण कासवाने काय केलं, कोल्ह्याने जसा त्याच्यावर पंजा टाकला तसंच त्याने स्वतःला त्या कवचात घेऊन घेतलं. आता कासव हा पूर्ण कवचामध्ये गेला होता आणि कोल्हा त्याला खाऊ शकत नव्हता. कोल्हा खूप ट्राय करत होता की त्याला उजवीकडून डावीकडून उभं किंवा आडवं कसं तरी त्याला खावं, पण तो कासवाला खाऊ शकत नव्हता. कासव हा फार छोटा होता, पण फार बुद्धीने तल्लख होता आणि हुशार होता. त्याला कळलं की आपण यामधून वाचू नाही शकणार, पण जर का आपण बुद्धी लढवली तर कदाचित आपण या संकटातून बाहेर येऊ. कोल्ह्याने काय केलं, कोल्ह्याने कासवाला पकडलं. कासव हे कवचात होतं. तेव्हा कासव त्याला म्हणालं, कोल्हे दादा, तुम्ही तर फार मोठे, फार महान, पण माझी जी त्वचा आहे ती फार कडक झाली आहे, त्यामुळे तुम्हाला मला खाता नाही येणार. तुम्ही किती पण प्रयत्न करा, पण माझं कवच हे कडक असल्यामुळे तुम्ही खाऊ नाही शकणार. तुमचे दात तुटतील, पण तुम्ही मला खाऊ नाही शकणार. हे ऐकून कोल्हा म्हणतो, अरे
असं कसं काय? पण मला तर आज तुला खायचंच आहे. मग याच्यावर काय उपाय आहे? हे ऐकून कासव त्याला म्हणतो की यावर एकच उपाय आहे. तुम्ही काय करा, मला थोड्या वेळ नदीमध्ये ठेवा. त्याने काय होईल, माझं जे कवच आहे ते मऊ पडेल आणि ते मऊ पडल्यावर तुम्हाला खायला अगदी सोपं जाईल. असं कासव कोल्ह्याला म्हणाला. कोल्ह्याने यावर विचार केला की खरंच हा कासव खरा बोलतो आहे का? कोल्हा विचार करत होता. मग त्याला असं वाटलं की हो, हा बरोबर बोलतोय. हे ऐकून कोल्ह्याला असं वाटलं की हो, कासव हा बरोबर म्हणतोय. जर का मी याला पाण्यामध्ये ठेवलं तर याचं कवच हे मऊ होईल आणि मग मी याला खाऊ शकेल. असा विचार करून कोल्ह्याने कासवाला नदीकाठी नेलं. कोल्ह्याने कासवाला नदीकाठी नेलं आणि कासवाला पाण्यात ठेवलं. आणि कोल्हा वाट बघू लागला की कधी याची त्वचा नरम होते आणि मी याला खाऊ. असं करण्यामध्ये थोडा वेळ झाला आणि नंतर तिथेच लगेच कावळा आला. कावळा हे सर्व बघत होता. पहिले कावळ्याला तर काही समजलं नाही, पण नंतर कावळ्याने विचार केला. कावळ्याला पहिले तर काही समजलं नाही, पण नंतर त्याने विचार केला तर त्याच्या असं लक्षात आलं की कोल्ह्याने कासवाला पकडलेला आहे. कावळा आता विचार करत होता की आपण आपल्या मित्राला कसे सोडवावे. कावळा तिथेच आजूबाजूला फिरत होता आणि विचार करत होता की आपण कसे आपल्या मित्राला वाचवले पाहिजे. आणि तेव्हाच त्याला एक युक्ती सुचली. त्याने काय केलं, त्याने कोल्ह्याला आवाज दिला आणि कोल्ह्याने लगेच मागे वळून बघितलं. कोल्ह्याने लगेच कावळ्याकडे बघितलं की कोण आपल्याला आवाज देत आहे. आणि जसं कोल्हा मागे बघितली आणि जसं कोल्ह्याने मागे बघितलं तसंच कासव हा लगेच पाण्यामध्ये म्हणजे नदीमध्ये निघाला आणि कोल्ह्याच्या तावडीतून सुटला आणि पटकन पळत पळत नदीमध्ये गेला, जेणेकरून कोल्हा त्याला परत पकडू शकणार नाही. आणि हे बघून कावळ्याला सुद्धा आनंद झाला. हे सर्व बघून कावळ्याला तर फार आनंद झाला, पण कोल्ह्याला काही कळेच ना काय झालं. पण नंतर कोल्ह्याला दुःख झालं की अरे, आपली हातात आलेली शिकार चालली गेली. मित्रांनो, आवडली ना गोष्ट की कसं कावळ्याने डोकं लावून आपल्या मित्राचे प्राण वाचवले आणि कोल्हा हा तिथेच तसाच उभा राहिला. त्याच्या हातात आलेली शिकार चालली गेली. यामध्ये कासव आणि कावळा दोघेही लहान होते, आकाराने फार लहान होते. कोल्हा हा त्यांच्यापेक्षा फार मोठा होता. तरीही दोघांनी बुद्धी लावली आणि धैर्याने या संकटाला पुढे गेले आणि याचमुळे कासवाचे प्राण वाचले. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण कधीही शांततेने आपल्या बुद्धीचा विचार करायचा आणि शांततेत निर्णय घ्यायचे आणि नेहमी आपल्या मित्रांना मदत करायची. मित्रांनो, आवडली का गोष्ट? जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मित्रांसोबत माझं चॅनल आणि माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. थँक्यू.